साधं वरण आणि फोडणीचं वरण तर नेहमीच बनवतात, तर आज आपण बनवणार आहोत वाटपाचं वरण. याला आमच्याकडे गोडी डाळही म्हणतात. त्यासाठी तुरीची डाळ, मूग डाळ एकत्र कुकरला 3 शिट्यामध्ये शिजवून घेतली. आता ती घोटून घेते. आता फोडणीला देऊया. त्यासाठी मी फोडणीत राई जिरं तडतडल्यावर हिंग आणि थोडीशी हळद घालून घेते. आता आपण यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालणार आहोत. डाळ शिजवताना 1 वाटी तुरीची डाळ आणि थोडीशी मूग डाळ शिजवताना थोडं तेल घातले, त्यामुळे डाळ मऊ शिजते. आता यामध्ये स्पेशल वाटण घालून घेणार आहोत. यामध्ये ओलं खोबरं, 1 मिरची, 4-5 लसूणच्या पाकळ्या, जिरा, हळद हे बारीक वाटून घेतलं आहे. हे छान ढवळून घ्यायचं. मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ढवळून घ्यायचं. डाळीला उकळी काढून घ्यायची. चमचा टोपातच ठेवायचा म्हणजे वरण उतू जात नाही. हे वरण खूप छान लागतं. आमच्याकडे सणावाराला नैवेद्याला हमखास बनवलं जातं. या व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी कोकणी पद्धतीची वाटपाची गोडी डाळ तुम्ही पण बनवा, खा, खाऊ घाला.